नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माघी गणेश जयंती 2026मध्ये कधी आहे? का केली जाते ही जयंती? कशी करावी? व्रत, कथा, पूजा, विधी कशा प्रकारे साजरी केली जाते? या गोष्टींविषयीची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. गणपती ही बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देखील देवता आहे. विविध कलांच्या आविष्काराने सर्वांची खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच दैवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. पौराणिक मान्यतानुसार माघ मासाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या तो दिवस म्हणजे माघ शुद्ध चतुर्थी. माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी व वरद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तिलकुंद चतुर्थी म्हणून ओळखली जाते. अग्निपुराणामध्ये मोक्षप्राप्तीसाठी तिलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे. गणपतीचे दोन प्रमुख अवतार आहेत. एक शिव पार्वतीचा पुत्र गजानन आणि दुसरा कश्यप आणि आदिती यांचा मुलगा विनायक, महोत्कट विनायक. या विनायकाने अगदी बालपणापासून पराक्रमाची पताका जगभर नांदत ठेवली. त्याच्या पाठीशी कोणत्याही प्रकारचे बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर त्याने देवतांनाही संकटमुक्त केले. ऋषी, साधू, मुनिजन अशांना निर्वेदपणे जगता येईल अशी अनुकूल परिस्थिती उपलब्ध करून दिली. हे त्याचे उपकार स्मरणासाठी आपण गेली शतकानुशतके त्याचा हा जन्मोत्सव मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. तो साजरा करीत असतानाच त्याच्या चरित्रापासून सुखकर्ता दुःखहर्ता होण्याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे असे सांगितले जाते. तर यावर्षी ही जयंती कधी आहे? तर माघी गणेश चतुर्थी ही 2026मध्ये 22 जानेवारीला आली आहे. या संक्रांतीच्या दिवसामध्ये मकरामध्ये सूर्यनारायण असल्यामुळे ह्या माघी गणेश जयंतीला तिलकुंद जयंती असे देखील म्हणले जातात. तर माघ जयंतीचा शुभमुहूर्त काय आहे? 22 जानेवारीला 2026मध्ये सकाळी 11:22 ते दुपारी 1:37 शुभमुहूर्त आहे. या काळामध्ये तुम्ही पूजा करणे उत्तम मानले जाते आणि याच दिवशी गणेशाचे तत्व अधिक प्रभावी असते. त्यामुळे तिळाचे पदार्थ नैवेद्यासाठी खास करून तुम्ही वापरावे. चतुर्थी प्रारंभ हा सकाळी 2:47 22 जानेवारीलाच आहे. तर समाप्ती ही सकाळी 2:28 23 जानेवारीला आहे. आपल्या गणपती देवतेची आराधना करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी, पूजाविधी करण्यासाठी सकाळी 11:30 वाजल्यापासून तुम्ही दुपारी 1:30 वाजेपर्यंत पूजा करू शकता. हा काळही अत्यंत फलदायी मानला जातो. वर्जित चंद्रदर्शन वेळ ही सकाळी 9:22 ते रात्री 9:19 आहे. या ठिकाणी मला एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की ह्या माघ जयंतीला चंद्रदर्शन हे टाळावे. लक्षात ठेवा ही गोष्ट की चंद्रदर्शन या जयंतीला केले जात नाही, ते अशुभ मानले जाते. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेत चंद्र पाहणे टाळावे. आता आपण जाणून घेऊयात पूजा आणि नैवेद्यविधी कसा करावा. सकाळी स्नान करून जिथे आपण गणपतीची स्थापना करणार आहोत ती जागा स्वच्छ झाडून पुसून घ्या.
चौरंग मांडा किंवा पाट मांडा. पाटावरती स्वच्छ वस्त्र अंथरा. त्यावरती गणपतीची मूर्ती स्थापन करण्याआधी त्या गणपतीच्या मूर्तीचा आपल्याला अभिषेक करायचा असतो. अभिषेकासाठी सुंदर वस्त्र, सिंदूर, फुले या गोष्टी, धूप, दीप, अगरबत्ती या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. प्रथम तामणामध्ये गणपतीची मूर्ती ठेवा. हळदी कुंकू वाहून व अष्टगंध. या दिवशी गणपतीला अष्टगंध लावण्याचे अत्यंत असे फलदायी फायदे आहे. गणपती देवतेला अष्टगंध प्रिय मानला जातो. तर अष्टगंध व हळद कुंकू लावून मूर्तीची आधी पूजा करून घ्या. त्यानंतर आपल्याला जलाभिषेक करायचा आहे. जलाभिषेक करताना आपल्याला गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चार करायचा आहे. शक्य असेल तर 108 वेळा तुम्ही गणपती अथर्व शीर्षसुद्धा बोलू शकता. जर तुम्हाला पाठ नसेल तर तुम्ही मोबाईलला ते गणपती अथर्व शीर्ष लावून द्या व पाण्याने जलाभिषेक करत राहा. जलाभिषेक झाल्यानंतर आपल्याला त्या मूर्तीला पंचामृताने जलाभिषेक करायचा असतो. तर पंचामृताचा जलाभिषेक करताना आपल्याला गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कायेषु सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला जो कोणता गणपतीचा मंत्र येतो तो अभिषेक करताना आपल्याला बोलायचा आहे. जर गणपती अथर्व शीर्ष येत असेल तर अतिउत्तम, नसेल येत तर मोबाईलला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष लावून द्या व मनातल्या मनात गणपती देवतेचा कोणताही मंत्र जो तुम्हाला येत असेल तो तुम्ही बोला. पाण्याचा व पंचामृताचा अभिषेक झाल्यानंतर ते तीर्थ एका टोपामध्ये बाजूला काढून घ्या. मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्या. मूर्तीला अष्टगंध अर्पण करा. अष्टगंध अर्पण करते वेळेस हे गणपती देवता मी तुम्हास अष्टगंध अर्पण करत आहे असे बोलायचे आहे. त्यानंतर गणपती देवतेला हळदी कुंकू लावायचे आहे व हळदी कुंकू लावताना हे गणपती देवता मी तुम्हास हळदी कुंकू अर्पण करत आहे असे बोलायचे आहे. त्यानंतर अक्षता अर्पण करा. अक्षता अर्पण केल्यानंतर गणपतीची मूर्ती पाटावरती तांदळाच्या राशीवरती स्थापन करायची आहे. या दिवशी आपल्याला गणपतीला दुर्वा अर्पण करायचे आहे. गणपतीला जास्वंदाचे लाल फूल व दुर्वा ही अतिशय प्रिय मानले जाते. त्यामुळे आपल्याला 21 दुर्वा अर्पण करायच्या आहे व जास्वंदीचं फूल जर भेटलं तर अतिउत्तम. आपल्याला गणपती देवतेला जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे. फूल अर्पण करताना हे गणपती देवता मी तुम्हास पुष्प अर्पण करीत आहे. हे गणपती देवता मी तुम्हास दुर्वा अर्पण करत आहे असं बोलायचं आहे. इतर वेळेस आपण गणपतीला खोबऱ्याचा गुळाचा नैवेद्य दाखवतो, मोदकांचा. पण ह्या वेळेस माघी गणेश जयंतीला तिलकुंद जयंती असे देखील म्हटले जाते. या माघी गणेश जयंतीला तिळगुळाचा नैवेद्य खास असतो. ह्या वेळेस आपल्याला तिळगुळाचा नैवेद्य ठेवायचा असतो. त्यामुळे तिळगुळाचे लाडू बहुतेक ठिकाणी ठेवले जातात किंवा तिळगुळाची पोळी ठेवली तरी चालते. त्यामुळे नैवेद्य अर्पण करताना आपल्याला पाण्याचा भरीव चौकोन काढून त्यावर नैवेद्याची ताट किंवा वाटी ठेवायची आहे व ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा हा मंत्र नैवेद्य अर्पण करताना बोलायचा आहे. जीवनामध्ये येणारे अडचणी अडीअडथळे दूर होण्यासाठी या दिवशी गणपती बाप्पाची होईल तितकी सेवा तुम्ही करा. जर सेवेसाठी खास असा वेळ नसेल तर दिवसभरामध्ये ओम गणपते नमः, ओम गणपते नमः या मंत्राचा काम करताना सुद्धा तुम्ही जप करू शकता. अ म्हणजे नाहीत, थर्व म्हणजे विचलित व शीर्ष म्हणजे बुद्धी. म्हणजेच ज्याच्या स्तवनाने बुद्धी विचलित होत नाही असं हे आपलं गणपती अथर्व शीर्ष. या अथर्व शीर्षाचे या दिवशी होईल तितके पाठ तुम्ही पठण करा. 14 विद्यांचा दाता, 64 कला तुझ्या हाता. 14 विद्या व 64 कला ह्या सर्व आपल्या भगवान गणपतीच्या हाती आहे. इंग्रजी महिना 2026 मधला जानेवारी म्हणजेच आपला माघ महिना व या माघ महिन्यातील आपला हा पहिला गणेश जन्मोत्सव आहे.
त्यामुळे आपल्या या आराध्य देवतेची, आपल्या सुखकर्ताची, दुःखहर्ताची होईल तितकी सेवा या दिवशी तुम्ही नक्की करा. ही सेवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये फलदायी ठरेल. त्यामुळे या नवीन वर्षामध्ये आपल्या गणेश जन्मोत्सवामध्ये कसलीही कमी राहून देऊ नका. व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर जवळच्या मित्रमैत्रींना, नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा व तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. या माघी गणेश जयंतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. बोला गणपती बाप्पा मोरया.